नमस्कार. उद्धव ठाकरे यांना आता संजय राऊत ऑपरेट करतायत, चालवतायत. उद्धव ठाकरे एक आता ते भावलं झालेत आणि वरून तो खेळ छानपैकी कळसूत्री भावल्यांचा खेळ जसा चालतो ना तसा चालू आहे. उद्धव ठाकरेंना ऑपरेट संजय राऊत करतायत हे आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे. अगदी संजय राऊतांनी जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं, नाहीतर मग चला उठा आता म्हणायचं. ते उठवून लावतात, उद्धव ठाकरे उठून जातात, असं सुद्धा घडतंय. मी तुम्हाला त्या काही दृश्यांना दाखवतोय, जरा नीट बघून घ्या. प्रेस कॉन्फरन्स चालू आहे आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर संजय राऊतांचा हात आहे आणि ते रेलून बसलेत. नीट बघा. पाहिलं? अशी हिम्मत ठाकरेंच्या खुर्चीवर हात ठेवून बसण्याची कोणाची होईल? बाळासाहेबांच्या वेळेस होत होती. आता उद्धव ठाकरे ऑपरेटेड बाय संजय राऊत आहेत हे असं लक्षात येऊ लागलं आहे. या खुर्चीवरच्या हाताचा सोडा हो, या खुर्चीवरच्या हाताचा सोडा. तुम्हाला मला अजून काही इंटरेस्टिंग फॅक्ट दाखवायचे. आठवतंय तुम्हाला एक प्रकार? एका लग्नाला उद्धव ठाकरे सपरिवार गेले होते, एका मोठ्या माणसाच्या लग्नाला, आणि त्यावेळी हे उद्धव ठाकरेच्या पुढे पुढे चालत होते. पाहायचंय? पहा एकदा. नुसतं पुढे चालणं महत्वाचं नाही आहे. अहो, खुर्चीवरचा हात सोडा, रश्मी ठाकरेंचा हात धरून हे पुढे जात होते. जरा बघा. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? उद्धव ठाकरे ऑपरेटेड बाय संजय राऊत आहेत हे आता इथून सिद्धच होतंय की. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला मला देता येतील. केवळ एवढ्या एका दृश्यावर आपल्याला असं म्हणता येत नाही. उद्धव ठाकरेंचं एक भाषण तुम्हाला मी ऐकवतो. संजय राऊत लिहितील तेच वाचा असं ते म्हणतात. अहो, इतकं काय, आपल्या पेपराचा खप नसतो तो ऑनलाईन वाचा हे पण उद्धव ठाकरे सांगतात. म्हणजे सामनात संजय राऊतांनी काय छान अग्रलेख लिहिलाय, ऐका जरा. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिलाय सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर samna.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिलाय सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर samna.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. पाहिलं? म्हणजे मला उद्धव ठाकरेंच्या एका वाक्यावर जास्त भर द्यावा वाटला. सामना तुमच्याकडं पोचला नसेल तर सामना ऑनलाईन मिळतो तो वाचा, तिथे तुमच्या लक्षात येईल काय छान अग्रलेख लिहिलाय ते. म्हणजे आपला पेपर कुणी वाचत नाही हे पहिलं, संजय राऊतांनी लिहिले तेच छान आहे हे दुसरं, संजय राऊतांचा लेख तुम्ही वाचा हे तिसरं. म्हणजे संजय राऊतना उद्धव ठाकरेंना पूर्णतः आता त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळं संजय राऊत पक्ष सोडून जातील असं मला नाही वाटत. आता मला नाही वाटत. गेलेच तर उद्धव ठाकरे जातील. फक्त संजय राऊतांनी पुन्हा शिव्या देऊ नयेत म्हणून ते जरा म्हणजे काय बोलतील सांगता येत नाही. गद्दार हे ते, अरे बाळासाहेबांचा विचार सोडला का, असलं काय बोलू नये म्हणून आता संजय राऊतांच्या शिवसेना उभाठा नावाच्या पक्षात उद्धव ठाकरे टिकून आहेत अशी स्थिती आहे. कारण त्या सगळ्या पक्षाचा दिशानिर्देश संजय राऊत ठरवत आहेत. आणि उद्धव ठाकरेंना सांगतो, काय आहे, तुम्हाला सवय लागली दुसरं बोललं तेच बोलायची. एखाद्यानं मुद्दा मांडला की संजय राऊत तुम्हाला तोंडावर कसे पडतात त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. उत्तम उदाहरण तुम्हाला आठवतंय? अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत होती आणि लोक जात होती, तेव्हा संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला होता की भरभरून लोक नेले जातील आणि गोंधळ घातला जाईल अशी शक्यता वाटते. संजय राऊतांचं वाक्य ऐका. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेन्स अयोध्येला बोलवून एखाद दुसऱ्या ट्रेनवर एखादा हल्ला घडवून पुलवामाप्रमाणे त्या देशामध्ये जातीयतेचा वा धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाहीत ना त्या काळामध्ये, अशी भीती आता लोकांना वाटू लागली. हे काही करू शकतात. ऐकलं? एवढ्यावर नाही भागत. हेच वाक्य उद्धव ठाकरेंनी उचललं आणि सांगायला सुरुवात केली. ते नेतील, मग गोंधळ घालतील, मग मुस्लिमांच्या ईदियामध्ये काहीतरी होईल. ऐका ना.
राम मंदिराच्या वेळेला देशभरातून कानाकोपऱ्यातून हजारो लाखो हिंदूंना बोलवतील, बसेस बोलवतील, ट्रेन्स आणतील आणि सोहळ्यानंतर परत जाताना काही मुस्लिम वस्तीत किंवा कुठेतरी त्या गाड्यांवरती किंवा रेल्वेवरती दगडफेक करून देशात दंगली पेटवल्या जातील. पाहिलं, संजय राऊत सांगे आणि उद्धव ठाकरे बोले अशी अवस्था आहे. म्हणजे एवढंच नाही, संजय राऊत काय बोलायचं हे त्यांना कानात सुद्धा सांगतात. ऐका. पाहिलं, हे लक्षात घ्या. म्हणजे काही खरं घडो न घडो, संजय राऊतांनी सांगितले की उद्धव ठाकरेंनी बोलून टाकायचं, हा रिवाज झालाय. म्हणूनच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आज नुसता हात ठेवलाय. उद्या ते त्या खुर्चीवर जाऊन बसतील तेव्हा उद्धव ठाकरेंनी सगळं मिळवलं असंच म्हणता येईल. नमस्कार.